काल जळगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी आणि सर्व आमदारांनी पत्रकार परिषद घेतली. मला वाटतं की सर्व आमदार मंत्री एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतात ही पहिली वेळ आहे. मला आनंद वाटला असता की ही पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी, जिल्ह्याच्या विकासाविषयी झाली असती तर अधिक आनंद झाला. परंतु नाथाभाऊला टार्गेट करून ही पत्रकार परिषद सर्व आमदारांना घ्यावी लागली आणि इथल्या मंत्र्यांना घ्यावी लागली. त्यांनी का घेतली पत्रकार परिषद हे मी समजू शकतो. त्यांची मजबुरी मी समजू शकतो. त्यांची इच्छा नसताना त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली हे मला माहिती आहे. त्यामुळे सर्व आमदारांचे वेगवेगळे विषय योग्य त्या वेळी आपण काढू, काय करायचे आहे ते त्या ठिकाणी मांडू. फार मला आपल्या आमदारांवर फारसं बोलायचं नाही आहे, कारण हे आमदार मीच वाढवलेले आहे, मीच घडवलेले आहे. आता आपलेच पोर आहे, त्याच्यामध्ये कधी चुकाही घडतात, कधी गौरवही करतात, ते नंतर आपण त्यांच्या संदर्भात समाजासमोर जाऊन मांडू. मूळ प्रश्न असा आहे की सर्व पत्रकार परिषद झाली यांची, पण जी पत्रकार परिषद मुळामध्ये घ्यायची होती किंवा राज्यभर जो विषय चाललाय हनी ट्रॅपिंगचा आणि प्रामुख्यानं प्रफुल्ल लोढाचा, त्या संदर्भात एकही शब्द बोलले नाही. फक्त नाथाभाऊला टार्गेट करत बसले. आणि ह्या सर्वात महत्वाचं म्हणजे मंगेश चव्हाणने एक मोठा आरोप नाथाभाऊवर केला आणि तो म्हणजे चारित्र्यावर. मला जवळपास 1980 पासून तर आजपर्यंत 45 वर्ष झाले मी सक्रिय राजकारणात आहे. भाजपचे काम करतोय, खरेदी विक्रीचा चेअरमन होतो, सहकारी संस्थांचा अनेक वर्ष होतो, जिल्हा बँकेत 25 वर्ष आहे, अनेक ठिकाणी मी नेतृत्व केलेलं. आमदारकी म्हणून गिरीश म्हणतो मी 35 वर्षाचा आमदार झालो. मी 36व्या वर्षात आहे, कारण मी विधान परिषद सदस्य असल्यामुळे त्याच्यापेक्षा 1 वर्ष मी जास्त आहे. गिरीश महाजन मंत्री आहे, त्या अर्ध्या खात्याचे मंत्री आहे. मी आतापर्यंत 12 खात्याचा कॅबिनेट मंत्री होतो आणि युती सरकारच्या वेळेस 6 खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो. 18 खात्यांचा कॅबिनेट मंत्रीपद मी भोगलाय. हे आपले गिरीश भाऊ अर्ध्या खात्याच्या कॅबिनेट मंत्री आहे, त्यांना पूर्ण खातं सुद्धा मिळालेलं नाही आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की या ठिकाणी मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ते समाजासमोर दाखवा. गप्पा काय मारता, समाजासमोर दाखवा. मी राजकारणातून निवृत्त होईल, एक शब्द काढणार नाही. बाकी मी असं राजकारणातून निवृत्त होणार नाही. मी जनमानसाचा प्रतिनिधी आहे. 45 वर्ष मी जनमानसामध्ये काम केलं आहे. जनतेचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रकर्षाने मी मांडलेले आहे. शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, साऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका मला जनतेने दिलेली आहे. जोपर्यंत मी राजकारणामध्ये आहे तोपर्यंत हे प्रश्न मी मांडणार आहे, भांडणार आहे, काढणार आहे, चालू ठेवणार आहे. नुसतं सर्वांनी काही म्हटलं की तुम्ही व्हा म्हणून होणार नाही, पण त्याचे पुरावे द्या. आयुष्यातनं राजकारणाचा निवृत्त होईल. मूळ प्रश्न प्रफुल्ल लोढाचा आहे, मूळ प्रश्न गिरीश महाजनांचा आहे. गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतं हा माझ्यासमोर असलेला मूळ प्रश्न आहे. गिरीश महाजन होतं माझं कार्यकर्त्यामध्ये गिरीश महाजनांचं नाव घेतं, मी घेतच नाही बाबा. पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे. जर हे मी बटन दाबलं तर सगळा हिंदुस्तान में टहलका मच जाएगा असं त्याचा शब्द आहे, माझे नाही आहे. हे गिरीश महाजनांविषयी बोललेला प्रफुल्ल लोढा आहे. मग प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांचंच का नाव घेतलं? दुसरं असं आहे की यामध्ये मागच्याही कालखंडामध्ये गिरीश महाजनांचे एका IAS महिला अधिकाऱ्याचे संबंध आहे असा आरोप मी नव्हता केला, तर अनिल थत्ते नावाच्या एका पत्रकारानं केला होता. पण त्यांनाही गिरीश महाजनांचंच नाव त्या IAS महिला अधिकाऱ्याशी का जोडावं असं वाटलं? तिसरं महत्वाचं असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय अजितदादा पवारांनी विधानसभेमध्ये हे सांगितलेलं आहे. त्याची क्लिप मी तुम्हाला ऐकून दाखवतो, नंतर मग तुमच्याशी बोलता. ऐकून दाखवतो क्लिप. आता माझं भाषण होतं अंकल 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 काकीला सांगितलं काकी
किती काकी आहेत ते बघावं लागेल आपल्याला. अध्यक्ष महोदय, आता हा अजितदादांचा महाराष्ट्राच्या विधानसभेमधला काय म्हणतात भाष्य आहे. त्यांनी गिरीश महाजन ज्यावेळेस त्यांना मधून मधून बोलत होते त्यावेळेस अजितदादांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे, काका बसा गुपचूप, नाही तर मला काकीला सांगावं लागेल तुमच्या मागे किती काकी आहेत. मग किती काकी आहे ते गिरीश अजित पवारांनी का म्हटलं असं? गिरीश भाऊंच्या काकीशिवाय आणखी किती काकी आहे हे तर मी म्हटलं नव्हतं, अजितदादांनी म्हटलं. काल अजितदादा म्हणले की पुरावा द्या. आता पुरावा द्यायचे दादा गरज काय, तुम्ही स्वतःच बोललेले नाही, तेवढे पुरावे तुम्ही शोधायचे. हा प्रफुल्ल लढा हा तुमच्या ताब्यात आहे, माझ्या नाही आहे. तुमच्या ताब्यामध्ये हा प्रफुल्ल लोढा आहे. त्या प्रफुल्ल लोढाच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. माझा तर मागच्या वेळेचा डाव केला मी की याचं प्रफुल्ल लोढाकडनं जी माहिती जमा करते त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच. सरकार हा प्रकार करता येते तिथं दडपण्याचा प्रकार करता आहे. म्हणून काल जे आमच्या खोडके सरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्को टेस्ट करा, सारं दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल, त्याचे नार्को टेस्ट करा ना तुम्ही. मग या संदर्भामध्ये मूळ विषय घेऊन प्रफुल्ल लोढांचा विषय सोडून हनी ट्रॅपच्या संदर्भामधलं सोडून नाशिकचा हनी ठाण्याचा हनी ट्रॅप आहे, या संदर्भात आपल्या अंधेरीचा हनी ट्रॅप आहे, पुण्याचा हनी ट्रॅप आहे. हनी ट्रॅप हा विषय आहे ना, त्याच्याविषयी बोलत जा ना. त्याची चौकशी काय झाली, त्याच्यामध्ये समोर काय आलं, किती मुलींचे नावं समोर आले, किती अधिकाऱ्यांचे नावं समोर आले, हा तुमच्या ताब्यात माणूस आहे ना, त्याचा शोध तुम्ही घ्यायचा ना, आम्ही कशाला त्याच्याबद्दल हे पडायचं आहे. मग त्या संदर्भामध्ये त्याचे नार्को टेस्ट करत त्याच्यात 3 गुन्हे दाखल आहे. तुम्ही वारंवार गिरीश महाजनांनी चॅलेंज केलं, चॅलेंज त्यांनी माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का खून आहे का त्या संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले. मी आजही चॅलेंजने सांगतो, मी मला खालच्या स्तरावर बोलता येईल मंगेश महाजनसारखं, काय म्हणतात त्या मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं, पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना, तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो, खोटं बोलतो, तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतोय तर मी तुला चॅलेंज करतो, असेल खरी त्याच्या ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुनाच्या संदर्भातले CBIची चौकशी करा. ते आव्हान स्वीकारायचं म्हणे हा प्रश्न सुटला, आपण मिटेल कसा? CBIची चौकशी करा. सत्य जनतेसमोर भ्रम का पसरवत आहात? पुरावा द्या. नाथाभाऊ म्हणतो पुरावा द्या, तुम्ही म्हणता पुरावा द्या, मग तसे पुरावे द्या ना तुम्ही पण, की नाथाभाऊच्या चारित्र्यावर बुरा द्या एखादा बरा. मी तर राजकारणात नाही, आयुष्यभर मी जपलाय आणि मी गप्पा केल्या आहेत, तासन तास गप्पा केल्या आहेत. गुलाबी गप्पा नाही केल्या, गप्पा केल्या, पण माझ्या मुलींशी केल्या. दुसऱ्याच्या मुलीशी नाही किंवा दुसऱ्याच्या बायकोशीने गप्पा केल्या, माझ्या मुलींशी मी गप्पा केल्या. तुम्ही कशाची गप्पा केल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि मग दुसरा प्रश्न आणखी माझा चॅलेंज करते, दुसरं माझं स्वीकारावं. माझी 5 वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली. 2 वेळा इन्कम टॅक्सने केली, 2 वेळा अँटी करप्शनने केली, 1 वेळा EDने केली. 5 वेळा झाली. सर्व चौकशी बरोबर आहे, योग्य आहे, कायदेशीर आहे अशा स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेलं आहे. वारंवार या संदर्भात सर्टिफिकेट म्हणजे आमच्या CA कडे कळवलेलं आहे. वारंवार या संदर्भात. आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरा सरकारला सांगे हो नाथाभाऊचं आव्हान मी स्वीकारलंय, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. हो नाही द्या, पाणीची का पाणी, दूध का दूध. आहे का ताकद तुमच्यामध्ये, कुठून प्रॉपर्टी आली का हे स्वीकारत का रे? विषय वेगळे सोडून देता आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेले माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहेत ते तर निकाली लागले. त्याचं सर्टिफिकेट मला मिळाले, ED सारख्याने दिलं, इन्कम टॅक्सने दिलं. आणखी कोण आहे या जगामध्ये मोठं सर्टिफिकेट द्यायला? मग तुमचं काय नको घ्यायला? तुम्ही द्या ना, स्वीकारा नाही की हो माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. माझा बाप आपले माझे सन्माननीय पिताश्री हे शाळा मास्तर होते, त्यांच्या पेन्शनवर मी जगत होतो. माझा काहीही उद्योग नाही. आजही गिरीश महाजनचा काहीच उद्योग नाही, काही नोकरी आहे, व्यवसाय आहे, काही नाही आहे. माझा काही उद्योग नाही आहे, माझ्याकडे कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही आहे. तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे, याची खुली चौकशी करा असं आव्हान स्वीकारा. गिरीश महाजनवर एक शब्द मी बोलणार नाही. बस तुम्ही जे बोलले त्याचे आव्हान स्वीकारत जा. तिसरं असं आहे की या संदर्भामध्ये जे तुम्ही काल मुद्दे काढले
त्या मुद्द्याच्या संदर्भात आमदारांनी काढलं. मी आमदाराशी फार बोलत मी एका वेळेस सांगतो. आणि राजदादा, तुम्हाला मजबुरीने बोलावलेलं ही गोष्ट खरी आहे, पण तुम्हाला राजकारणात कुणी आणलं? तुम्हाला नगरसेवक कुणी केलं? म्हणजे शिफारस कुणी केली? नाथाभाऊने शिफारस केली म्हणून तुम्ही आमदार झाले ना? तुमचं तर कशामध्ये नाव होतं मला माहिती आहे. सगळ्यांनी राजू मामांना तिकीट देऊ नये असा आग्रह धरला होता, कारण राजू मामाचं नाव सेक्स स्कॅन्डलमध्ये होतं. तरी मी म्हटलं हे चुकीचं आहे, खोटं आहे, मी खात्री केलेली आहे, राजू मामाला तिकीट दिलं पाहिजे म्हणून तिकीट दिलं राजू मामा तुम्हाला. आदरणीय संजय सावकारे साहेब, तुम्ही भाजपमध्ये नव्हत्याच. भाजपचं एवढं तुम्ही सांगता ना, तुमकडं भाजप होत होते. तुम्हाला 2014 साली नाथाभाऊनं भाजपमध्ये आणलं. मी होतो म्हणून तुम्हाला भाजपमध्ये मी आणलं, दुसऱ्या पक्षापेक्षांनी आणलं, नाथाभाऊनं आणलं या ठिकाणी, म्हणून तुम्ही आज मंत्री आहे भाजपचे. आणि हा अमोल तर अजून छोटा, त्याला माहिती नाही की त्याच्या वडिलांसाठी मी किती खस्ता घातलेला आहे आणि किती मेहनत केलेली आहे. अगदी मरेपर्यंत मी होतो तुझ्या वडिलांकडे. मरायच्या वेळेस इंजेक्शन पाहिजे होते करोनाच्या संदर्भात, ते इंजेक्शनसाठी धावपळ रात्रभर केली. ज्यावेळेस हरिभाऊचा जीव गेला त्यावेळेस त्या क्षणाला मी इंजेक्शन आणून दिलं होतं ना. एवढं प्रेम माझं होतं, तुला बोलायचं काय अधिकार आहे रे? आमच्या जीवावर तुम्ही सगळेचे सगळे मोठे झाले आणि म्हणजे नाथाभाऊनं केलं, तुम्हाला पक्षानं केलं. अरे नाथाभाऊ होता पक्षाच्या बरोबर, मला मान्यच आहे की पक्षामुळे मी मोठा झालो, पक्ष माझ्यामुळे मोठा झाला. आणि पक्ष जो मोठा झाला, पक्षाविषयी मी कधीही आजपर्यंत तुम्ही पत्रकार आहात, भारतीय जनता पार्टीविषयी मी कधीही वाईट बोललेलो नाही. माझा आला तो व्यक्तिगत प्रश्न आला, मी त्या संदर्भात व्यक्तिगत बोललो असेल, तर भाजपविषयी किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी एक शब्दानं आजपर्यंत बोललो असेल तर थोबाडीत मारा माझ्या. तुम्ही काय अंगावर येता पक्ष म्हणून? या जिल्ह्यामधल्या साऱ्या पक्षातल्या साऱ्या लोकांना जे पूर्वी होते, जे जुने आहे, जे आता आले नवीन, ते सोडून द्या. त्या जुन्यांना सगळ्यांना माहिती आहे ना नाथाभाऊचं योगदान कसं आहे. मी म्हणतच नाही की नाथाभाऊने केलं, मग उद्या असं म्हणावं लागेल की नाही नाही मोदींनी काय केलं आहे, पक्षाने केलेलं आहे, फडणवीसने काय केलं आहे, पक्षाने केलेलं आहे, मुंडेंनी काय केलं आहे, पक्षाने केलेलं आहे, फाळण्यांनी काय केलं आहे, पक्षाने केलं आहे, भाऊसाहेबांनी काय केलं आहे, पक्षाने केलं आहे. तुम्ही जर असं म्हणत असाल तर त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही घाम गाळला आहे ना. अरे म्हणून पक्षाने आम्हाला दिलाय ना, आम्हाला कमी दिलं नाही पक्षाने, आम्हाला कमी दिलं नाही पक्षाने, पण त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही मेहनत केली. उद्या नाथाभाऊ म्हणतो मी केलं मी केलं मी केलं असं नाहीच आहे. सरकारच्या माध्यमातून मी केलं. विकासावर जर यायचं असेल, तुम्ही काल विकासावर बोललात, तर विकासावर यायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये जो काही विकास दिसतो इरिगेशनचा, तो नाथाभाऊने या ठिकाणी तापी सिंचन विकास महामंडळ स्थापन केलं म्हणून धरणं झाले. आधी गिरीशच्या मतदारसंघाने अलीकडे जे धरणं झाले असतील, एक सुद्धा धरण गिरीश महाजनने केलेलं नाही, एक सुद्धा. सारे धरणं जे आहेत ते नाथाभाऊने बांधले, नाथाभाऊने मंजुरी दिली. या ठिकाणी तुम्ही वाघूर धरण म्हणतो आपण, वाघूर धरणाच्या संदर्भात वाघूर धरण आमच्या कालखंडामध्ये झालं म्हणून जळगाव शहराला पाणी आलं. जळगाव मधल्या प्रत्येक तालुक्याला ITI नाथाभाऊच्या कालखंडामधला निर्णय आहे. जळगावचं शासकीय इंजिनियर नाथाभाऊच्या कालखंडातला निर्णय आहे. जळगावला कृषी महाविद्यालय म्हणजे शासकीय कृषी महाविद्यालय नाथाभाऊच्या कालखंडामध्ये झालं. अनेक प्रकल्प माझ्या कालखंडामध्ये सरकारच्या मदतीनं मी केले. पण नाथाभाऊ होता म्हणून तापी महामंडळ झालं नाकारता येईल का? गिरीशभाऊ होता म्हणून काय झालं? तू तर अर्ध्या खात्याचा मंत्री आहे ना, अर्ध्या खात्याचा मंत्री आहे, तुझ्याकडे लोड वेगळी आहे. एवढासा लोड आहे फक्त एका महामंडळाचा, 1-2 महामंडळाचा. या महामंडळामध्ये प्रगती करून दाखवा तुम्ही. माझ्याकडे तर 16 खाते असताना सुद्धा मी कारभार सांभाळत होतो. अर्ध्या खात्याचं असताना काय आणलंय विकासाच्या दृष्टीनं? कुठे गेला टेक्स्टाईल पार्क? 2016च्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या याच्यामध्ये टेक्स्टाईल पार्कचा उल्लेख मी केला होता. कुठे कोणता प्रकल्प या मंत्र्यांनी आणि या आमदारांनी या जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प आणला आहे सांगा? मेडिकल कॉलेजला अजून परवानगी नाही आहे बरं. त्या जागेंची वगैरे भानगड चालू आहे, त्या विमानतळाची भानगड चालू आहे, पण विनाकारणचं काम चालू आहे. मी त्याच्यावर जात नाही, झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण मला सांगा की एवढे मंत्री एकत्र येतात, एक प्रकल्प सांगे. हो नाथाभाऊ, तू काय सांगतो की वाघूरचं धरण झालं, अंजनीचं धरण बांधलं, गुडचं धरण बांधलं, 40गावचे सगळे धरणं बांधले, सगळे धरणं त्या कालखंडात मंजुरी दिली. आम्ही एक केलं आहे, एक धरणाची मंजुरी दिली, या धरणाचं काम पूर्ण करून दाखवलं असं म्हणून दाखवा बरं. अर्ध्या खात्याचे मंत्री आहे ना तुम्ही, तुमचा तर पूर्ण अधिकार आहे. विकासावर काय बोलू शकता तुम्ही? नाथाभाऊ समोरून विकास
अरे अभ्या महाराष्ट्राचा विकास नजरेसमोर ठेवला आम्ही की एखाद्या चाळीसगावचा किंवा एखाद्या सासूरवाडीचा किंवा एखाद्या जामनेरचा मतदारसंघाचा नाही केला. माझ्या दृष्टीने अख्खा महाराष्ट्र होता आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने मी कधीमध्ये हे करणार नाही. माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नका. मी कधी कुणासमोर झुकलेलो नाही आहे, झुकणार पण नाही आहे आणि मी शेवटापर्यंत जाणारा माणूस आहे. तुम्ही थांबा. विषय शेवटापर्यंत नेणारा मी माणूस आहे. पशु महाविद्यालयाचं काय झालं? मंजूर पशु महाविद्यालय. इथे शासकीय ॲनिमल हजबंडरीचं पशु महाविद्यालय मंजूर आहे. का नाही होत आहे? वरणगावचं पोलीस प्रशिक्षण केंद्र गोपीनाथ मुंडेंच्या कालखंडात मंजूर होतं. आतापर्यंत ते आता SRPचं केलं ते झालं नाही अजून. 30-30 वर्ष प्रकल्प पूर्ण होत नाही. 25-25 तुम्ही काय करता मंत्री आमदार या ठिकाणी? त्याच्यासाठी काय एकत्र येत नाही? जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं नुकसान झालं त्याच्यासाठी काय एकत्र झाले नाही? या धरणांसाठी पूर्ण पैसा मिळावा म्हणून काय एकत्र झाले नाही? एकत्र कर्जमाफी करावी सरकार शेतकऱ्यांचं काय नाही झालं तुम्ही एकत्र? बोंबला नाही एकटा नाथाभाऊ बोंबलत राहतो विधानसभेमध्ये. शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त आपल्या जिल्ह्यातल्या माध्यमातून नाथाभाऊंनी मांडले, संपूर्ण महाराष्ट्राचे कर्जमाफीच्या वगैरे. तुमचा आवाज का दडपला गेला त्या ठिकाणी? हा बोलले नाही शेतकऱ्यांच्या विषयी, शेतमजुरांच्या विषयी. रेमंड कामगार अर्धे यानं काढून टाकले. ते एका लेवा समाजाचे होते म्हणून काढले ना तुम्ही. सामाजिक दृष्टिकोन मी कधीही ठेवला नाही. मी कधीही समाजावर बोललो नाही. पण एका समाजाच्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम तुम्ही करता ते यासाठी त्या समाजाचा नेता गेल्यानंतर यांना सगळ्याच्या तिकडे रान मोकाट होईल, मग काहीतरी बेछूट आरोप करायचे. म्हणून या ठिकाणी कसं मी धर्म जात पंथ हे कधी आयुष्यात मानलं नाही. माझ्यासमोर विकास हे ध्येय राहिलेलं आहे आणि नेहमी विकासाच्या दृष्टीने मी भांडलेलो आहे. हे काम माझं पुढेही मी चालू ठेवणार आहे. अशाच ठिकाणी मला फार बोलायचं नाही यावेळेस, पण मी एवढंच सांगणार या ठिकाणी की गिरीश भाऊंनी माझे चॅलेंज स्वीकारावे. जा स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी करायचं चॅलेंज स्वीकारा. जा मुलाच्या याच्यातली CBI चौकशी करण्याचं चॅलेंज स्वीकारा. जा त्या ठिकाणी प्रफुल्ल लोढाचं नार्को टेस्ट करायचं चॅलेंज स्वीकारा, जे आमच्या काय म्हणतात खोडके सरांनी काल मागितली. तसे स्वीकारायला चॅलेंज. का मागे पडताय? का पळ काढताय? त्यावेळेस आमदारांना जमा करून आमदारांनी एकत्रित मागणी करणं. हो नाथाभाऊ काय बडबड करताय? करा गिरीश महाजनच्या प्रॉपर्टीची चौकशी. आमची सर्वांची मागणी आहे. तुमच्यात हिंमत करा. नाथाभाऊचे वारंवार खोटं बोलून जनतेला दिशाभूल करायचे, भ्रमनिराश करायचा, हे आम्हाला मान्य होणार नाही. मी शेवटापर्यंत जाईल. तुम्ही मला वेळ द्या. तुम्ही एक वेळ कॉमेंट वाचा. हे काय बोलता याच्या कॉमेंट वाचू दाखवा तुम्हाला. इतक्या घाणेरडा कॉमेंट्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये की तुम्हाला वाचून दाखवणं सुद्धा अवघड आहे. त्यांनी नुसत्या त्यांच्या बोलण्यावरच्या कॉमेंट्स फक्त वाचावं. फक्त कॉमेंट्स वाचा. माझं बोलणं काहीच नाही आहे. त्यांच्या बोलण्यावरच्या ज्या कॉमेंट्स आलेल्या आहे त्या कॉमेंट्स ह्या कॉमेंट्स आहे तुमचाच देतो. त्या कॉमेंट्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉमेंट्स आहेत मी तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये महाजन म्हणाले त्याच्या मुलाची खून की आत्महत्या एकनाथ खडसेंचा थेट चॅलेंज देत काय म्हणाले? कॉमेंट बघ. लोक त्याला सांगताय कॉमेंट बघ. काय लोक म्हणतात ते रवींद्र कदम खडसे साहेबांवर अशा प्रकारचे आरोप लावणं म्हणजे गिरीश महाजन किती खालच्या स्तराला जाऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. मुंडे खडसे यांनी हा पक्ष राज्यात चांगल्या पद्धतीने वाढवला, पण त्यांच्या वृक्षाला या गिरीश महाजनसारखे विषारी फळं देखील लागले. कोणतंही पान हा बोलतो आणि लगेच मूर्ख म्हणतो की ते खालच्या पातळीवरचा हा गिर्या मूर्ख आणि बेअक्कल आहे. हे कोणतंही पान काढा तुम्ही याच्याविषयी. या पानावर हे अशा आहेत की चमच्याचा चमचा नाथाभाऊ मंगेश चव्हाणच्या बापाच्या वयाचा माणूस, मंगेश चव्हाणांच्या बापाच्या वयाचा माणूस आहे. संयमित भाषेत एकमेकावर टीका जरूर करावी, मात्र भाषेची मर्यादा बाळा. म्हणजे एकनाथ खडसेने आईचं दूध पाहिलं असेल तर असे मंगेश चव्हाण सर्वच आईचं दूध पिऊन मोठे झालेले आहे, कुत्रीचं दूध पिलेले नाही. एका वाघासमोर लांडग्यांची फौज जमावी लागते. बाप तर बापच असतो. बाकीचे अनेक आहेत आणि फेक अकाउंट आहे तुम्हाला दाखवतो. हे फेक अकाउंट आहे जे कलर पक्षाच्यामध्ये फेक अकाउंट आमच्याकडे मी काढलं. हे फेक अकाउंट. आता याच्यात आहे माझ्या विषयाच्या टीका आहे त्याच्यात की तुम्हाला आता जनतेपेक्षा स्वतःचं वर्चस्व जास्त महत्त्वाचं वाटतं. कोण म्हणताय? एंजल क्वीन बेनिट. एंजल क्वीन बेनिट एक मुलगी म्हणते.
दुसरं, स्वतःच्या अपयशाच्या खापावर कायम दुसऱ्यावर फोडू नका. कोण म्हणताय? टेरेसा फ्लोरेस मुलगी म्हणते. संदीप देशमुख महाजन हा चमडी चोर आहे. पूजा खाणार खुर्चीसाठी कोणीही तोंड लावायला तयार, हाच तुमचा इतिहास. ही पण आहे. जेमना विजय सत्ता गेली की तुम्ही अचानक शुद्धाने प्रामाणिक झालात का? ही पण मुलगीच आहे. पुढे प्रबुद्ध शर्मा ह्या सगळ्या मुलींचेच नाव आहे याच्यात. आता हे विलास गायकवाड BHRचे पैसे द्या गिरीश भाऊ तुमच्या हातात असेल तर. त्यात फेक अकाउंटवरच्या माझ्या विषयात प्रतिक्रिया, पण त्याच्यातही त्याच्याविषयी चमडी चोर वगैरे म्हणतात. त्याच्यात त्यांचंच अकाउंट फेक आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, जरा आत्मचिंतन करा आणि जेवढ्या खालच्या कॉमेंट्स आले असतील, जेवढ्या न्यूजपेपर आपल्या याच्यावर काय म्हणतात तुमच्या सोशल मीडियामध्ये, तेवढं फक्त वाचा. बाकी काय म्हणून त्याच्यातनं नाथाभाऊ कसा आहे आणि गिरीश भाऊ कसा आहे हे ज्ञान समाजाला झालेलं आहे, ते तुम्हाला पण होईल. बाकीचं मला आता याच्यावर काही बोलायचं नाही. पण मी 3-4 दिवसात आणखी हा विषय गिरीश भाऊंचा संपलेला आहे, पण हा विषय संपणार नाही जोपर्यंत प्रफुल्ल लोढा जेलमध्ये आहे. माझी वारंवार मागणी राहणार आहे की प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट केली पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये जे काही ते सत्य बाहेर आलं पाहिजे. तुमच्या ताब्यात आहे ना, तुमच्या ताब्यात असताना त्या नार्को टेस्टसाठी वाट कोणाची बघायची? तुम्ही पुरावे जमा कराल याच्यावर आता विश्वास जनतेचा राहिला नाही, कारण पुराव्यामध्ये मंत्री दिसतील. पुरावे जमा करते त्याच्यापेक्षा नार्को टेस्ट करा, सत्य समोर येईल. आणि जोपर्यंत लोढा प्रकरण चालू आहे तोपर्यंत तुमच्या समोर आम्ही हीच मागणी करत राहणार. भाऊ, तुम्ही जसं म्हटलं होतं फेसबुकच्या सोशल मीडियामध्ये की लोढाजी माझ्याशी सांगत होते की गिरीश माझ्या नाते गुलाबी गप्पा सांगत होते. मंगेश चव्हाणांनी तुम्हाला असं खुलं आव्हान दिलेलं आहे की मलाही मुक्ताईनगरच्या काही लोकांनी तुमच्या गुलाबी गप्पा सांगितलेल्या आहेत आणि मी मुक्ताईनगरमध्ये येऊन ते पुराव्या सगळं सांगतो, माझं आव्हान स्वीकारावं. मी माझं आव्हान आहे मंगेश चव्हाणला की एक छोटासा जरी त्याने पुरावा दाखवला या ठिकाणी. सोबत मारल्या, मी हवेत गप्पा नाही मारल्या, मुलींसोबत गप्पा मारल्या. तुझ्याजवळ पुरावा असेल तर मी असं म्हणू शकत नाही तर तुझ्या माईचं दूध प्यालेलं असे खालचे शब्द मी वापरू शकत नाही. तुझं वापरत होते त्यांना आणावे, सांगावे की ना तो हे असं आहे. आता हे प्रश्न मी सुरू केलेलेच नाही, प्रफुल्ल लोढाने सांगितलंय की गिरीश महाजनचे माझ्याकडे हे, मी बोलतच नाहीये. तुम्ही माझ्या एवढ्या अंगावर माझ्या काय येत आहेत? जाणं प्रफुल्ल लोढाच्या अंगावर. कुणीतरी तुम्हाला दाबलं म्हणूनच पत्रकार परिषद घ्यावी लागली की नाही? कुणीतरी झपकवलं यांना. मला भाजपच्या काही मोठ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, नाथाभाऊ खूप शिव्या घातल्या त्याच्याने, तुम्ही का बोलत नाही, कुणी का बोलत नाही, मी एकटाच बोलतो, माझ्या अंगावर येतं आणि तुम्ही काय करता, जा. मग आता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाला सगळे बोलायला लागले. हो, आणि त्या प्रकरणात जर आपण बघितलं एकंदरीत तर सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या आहेत त्या अशा पडद्या आडच आहेत. उघडपणे काही समोर आले म्हणजे की हनी ट्रॅपची तक्रार दाखल झाली आहे, 2-3 गुन्हे दाखल झाले, परंतु तो हनी ट्रॅप कशा स्वरूपाचा होता हे अद्यापही पोलीस म्हणजे सांगत नाहीये किंवा माध्यमांसमोर येत नाही. पोलिसांनी सांगितलं पाहिजे ना उघडपणे, नाही तर नेहमी पत्रकार परिषद घेतात पोलीस. पत्रकार परिषद घ्यायचं नाही, फक्त पोलिसांनी सगळी माहिती ओपन केली पाहिजे. खरं काय वस्तू ते सांगा ना. 3 FIR दाखल झाले, त्याला 15 दिवस होऊन राहिले. 15 दिवसामध्ये काय प्रोग्रेस झाली, काय चौकशी झाली, काय जप्त केलं, काय तथ्य आहे, हे तर पोलिसांनी सरकारने जाहीर केलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये. तर मला म्हणतात की जळगावमध्ये सेक्स स्कॅन्डल झालं आणि बदनाम केलं. कशाचा बदनाम केलं? 14 वर्ष शिक्षा झाली. सेक्स स्कॅन्डलच्या संदर्भात जेव्हा काढलं 1760 गोष्टी बाहेर आल्या, 30-35 मुलींना न्याय मिळाला. जवळपास त्या याच्यामध्ये 7-8 गुंडांना 14, 12 वर्ष 6 वर्ष शिक्षा झाली. काढलं नसतं तर झाली नसते. महानगरपालिकेचा भ्रष्टाचार काढला, सुरेश जैनला बदनाम केलं असं म्हणतात. अरे अजून तुम्ही जेलमधून बाहेर आले नाही ना. गुलाबराव देवकर असेल याने जेल भोगली ना त्या प्रकरणात. सत्य आहे म्हणून भोगली की नाही अजूनही आहे ना, शिक्षेला स्थगिती आहे. मी काढलं नसता त्या भ्रष्टाचार पचला असता की नाही अजून तर 3 भ्रष्टाचार बाहेर निघायचे विमानतळाचा वगैरे वगैरे. त्याच्यात अजून चौकशा सुरू व्हायच्या, तर सुटणार नाही आहे. जे नाथाभाऊ मागे लागला त्याच्यामधून जे काही आहे ते सत्य बाहेर आलं.
मग ते जळगाव महानगरपालिका तो स्कॅन्डल असो, याच्यामधूनही प्रफुल्ल लोढाने काय तुमच्याकडे दिलं, काय निघालं, सरकारने जाहीर करावं, म्हणजे हा विषय संपेल. काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काही गुन्हे नाताबोंदी जबरदस्ती दाखल केलेले आहेत. आतापर्यंत पदाधिकाऱ्यांना संपवण्याचं काम, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना असतील यांना असतील संपवण्याचं काम एकनाथ खडसेंनी केलेलं आहे आणि एकनाथ खडसेंचं हे काम असंच असतं असं त्यांनी पुरावे सकट दाखवलेले आहेत. कोणत्या पुराव्या? की कोणाकोणावर गुन्हे दाखल केलेले आहेत कोणाकोणावर सांगा ना तुम्ही, कोणाकोणावर तुम्ही सांगा, कोणाकोणावर दाखल केले. उलट माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. माझ्यावर काय संबंध आहे ईडीचा? मला सांगा की ईडीचा माझा काय संबंध आहे? तुम्ही समजून सांगा. मी आणखी 10 वर्ष जेलमध्ये. यांनी गिरीश महाजन वगैरेंनी ईडीचे खोटे गुन्हे माझ्यावर दाखल केले. मी जामीनवर आलो, यांच्या मदतीने आलो. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पहिलं उदाहरण आहे की नाथाबू आणि त्याचे मिसेस हे अटक न होता मला सुप्रीम कोर्टानं जामीन दिला आहे. पहिलं उदाहरण आहे. मी कुणाच्या उपकाराने आलो. माझ्या जावई जेलमध्ये यांनी जबरदस्तीने टाकले. काय संबंध नसता एका चांगल्या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न केला यांनी. अडकवायचं असतं तर यांच्या जावयांच्या परावर कशा प्रॉपर्टी आल्या, कुठून आल्या, याची उत्तर का मिळत नाही? मी कधीही कुणावर अन्याय केला नाही. आणि माझ्या हातात सत्ता असती तुम्ही यांना आतापर्यंत सोडलंही नसतं. खरं म्हणजे आता या प्रफुल्ल लोढाला वगैरे मी काढलेच असते माहिती सगळी. पण सत्तेच्या जोरावर हे प्रफुल्ल लोढाकडची माहिती दडपतात असा माझा संशय आहे. तो बघायला गेलं तर जे प्रफुल्ल लोढा आहे अद्यापही भाजपाचे कार्यकर्ते म्हणून मानले जाते. अद्यापही त्यांच्याकडे भाजपाचं आता गिरीश महाजनांनाच प्रश्न मी विचारतो की प्रफुल्ल लोढा दारुडे आहे, प्रफुल्ल लोढा नालायक आहे, प्रफुल्ल लोढा चोर आहे, प्रफुल्ल लोढावर लासलगावला 30 लाख का 25 लाख खंडणी देण्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल आहे. असं सगळं असताना तो शुद्ध करण्यासाठी भाजपमध्ये तुम्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत का प्रवेश दिला? आजही तर भाजपचा आहे, आजही आहे. त्या ठिकाणी प्रवेश देत असताना मुख्यमंत्री सहायता निधीचा रामेश्वर नाईक उपस्थित होता. मग तुम्हाला जर माहीत होता इतका गुंड आहे, इतका बदमाश आहे, जर खंडणीचे गुन्हे दाखल आहे, हा लबाड आहे, हा दारुडे आहे, हे सगळं तुम्ही बोलताना मग भाजपमध्ये का घेता त्याला? आजही भाजपमध्ये असं म्हणा की याला भाजपमधून काढून टाकला हवं. पण पुरावा आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर, तुम्हाला पेढा भरवल्याचा पुरावा आहे. मग कसं काय घेतलं असं? असे नालायक माणसं भाजपमध्ये घेतले कसे? आणि आत्ताही कोणते भाजपमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये किती लोक तुम्ही घेतलेले आहेत असे लोढासारखे? सांगा ना जरा. आपल्यावर आरोप झाले होता तर आपण भाजपात स्वतः पदाचा राजीनामा दिला होता. मात्र भाजपाच्या एवढ्या लोकांवर आरोप होता, मात्र अद्यापही भाजप कुठला? हे बघा, माझ्यावर आरोप झाला नुसता की तुम्ही एक मीटिंग घेतली आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टसाठी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. माझा काही आर्थिक संबंध नव्हता. मी काही जमीन खरेदी केलेली नाही. 1 रुपयाचा माझा दुरान्वय कोणत्याही व्यवहाराशी संबंध नाही. माझ्यावर ईडीचा गुन्हा का दाखल झाला? की मी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कडे तुम्हाला घेतला. नैतिकतेच्या आधारावर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. मला वरिष्ठांकडून फोन आला, नैतिकतेच्या आधारावर तुम्ही फोन. मी विचारलं कशासाठी? नहीं बोला आपका नाम आ गया कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट में, अच्छा नहीं है, पार्टी के लिए पार्टी बदनाम हो जाएगी, आपको राजीनामा देणार. मी अर्ध्या मिनिटात राजीनामा देऊन मोकळा झालो मंत्रिपदाचा. पण आता जर चित्र पाहतोय तर भाजपमधले जेवढे काही दिसत असतील तुम्हाला ते कसे आहे ते तुम्हाला माहिती आहे की आता ज्यांच्यावर ईडीच्या कारवाया झाल्या, ज्यांच्यावर 70,000 कोटी भ्रष्टाचाराचा आरोप मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला, ज्या विखे पाटलांवर आम्ही ईडीचे गुन्हे दाखल केले, सरनाईकांवर ईडीचा गुन्हा दाखल झाला, किती नावं घेऊ तुम्हाला? हे सगळे पवित्र झाले ना. फक्त नागभाऊचा पवित्र होता ज्याने कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट केले. द्या ना राजीनामा. एवढे आरोप होत आहे तर रमीचा आरोप होता का राजीनामा देत नाही? आता नैतिकच्या आधारावर गिरीश भाऊ तुम्ही पण राजीनामा द्यायला पाहिजे ना. नंतर या कामावर शुद्ध झाल्यानंतर नाथावर दिलाच की नाही राजीनामा? हे चॅलेंज स्वीकारत जा. अशा फालतू काय गोष्टी सांगता? 45 वर्ष राजकारणात मी आहे. अरे तुम्ही 35 वर्ष आमदार आहे, मी 36 वर्ष राहिला. तुम्ही अर्ध्या खात्याचे मंत्री आहे, मी 18 खात्याचा कॅबिनेट मंत्री राहिलेलो. तुम्ही तर अर्ध्याच खात्याचे मंत्री आतापर्यंत. पुरं खातं सुद्धा नाही मिळालं नाही यावेळेस. एक महामंडळ हो गया कॅबिनेट. एकनाथ खडसे थेट हा आव्हान आहे का आपला? गिरीश महाजनला थेट हा आव्हान आहे आपलं राजीनामा? नाही, माझं काही आव्हान नाही. माझे ते आव्हान सांगितलं मी तुम्हाला सांगितलंय वारंवार. ते मी सांगितले तेच आव्हान त्यांनी स्वीकारावे आणि त्यांना सांगा स्वीकारा तुम्ही. मंगेश चव्हाणांनी मीटिंग आमच्या मंगेश चव्हाणांनी आमदारांचा एक स्वर timing होता की या वादामध्ये विकासाकडे दुर्लक्ष होतंय, जिल्ह्याचं नुकसान होतंय. 2 बड्या अरे नेत्यांचे मी तर विरोधी पक्षाचा एकटाच माणूस आहे. मी कोणता विकासाकडे दुर्लक्ष करणार आहे? तुम्ही सगळे 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 म्हणता आमच्या संस्था आमच्या आहे, सारे आमदार तुमचे आहे, सारे खासदार तुमचे आहे, केंद्रीय मंत्री तुमचे आहे. विकासाकडे मी दुर्लक्ष करतो का सत्तेमध्ये लोक दुर्लक्ष करतात?
मी तर माझा विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावतो. आमच्या धरणांना पैसा द्यावा, आमच्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी करावा, 7/12 कर्ज माफी करावा, शेतकऱ्यांना युरिया मिळावा, शेतकऱ्यांना वीज मिळावी, गोंधळ गडबड कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातले असतील, नार्कोटिक्सच्या संदर्भामधले असतील. 40गावला आता नार्कोटिक्स पकडलं, पण मागच्या 15 दिवसापूर्वी पकडलं तर नार्कोटिक्सचा माल गेला कुठे? या संदर्भात प्रश्न विधानसभेत विचारतो ना मी. माझं विरोधी पक्षाचं काम करतो. तुम्ही सत्ताधारी लोकांनी केलं म्हणजे सावकार साहेब एखादे सूतगिरणी उभे करा, एखादं टेक्स्टाईल पार्क आणा, आम्ही स्वागत करू, फार हाल घालून सत्कार करू. काय शून्य काम आहे, शून्य. मंत्री असून त्याचा धडाधड निर्णय नाथाभाऊ घ्यायचा या जिल्ह्यासाठी. का निर्णय घेता येत नाही तुम्हाला? संजय सावकार आता त्या पदाचे मंत्री आहे त्या विभागाचे, अध्यात्मिक वर्ष झालं. वस्त्रोद्योग मंत्री आहे. मंगेश चव्हाणांनी काल एका खडसेसाहेब सोयीचं राजकारण करतात. लोकसभेच्या वेळेस सुनेचा प्रचार केला आणि लोकसभा जशी तसं पुन्हा पक्ष बदलला. असं दाखवावं की मी सुनेचा प्रचार केला. मंगेश चव्हाणांनी हे परत अशा गप्पा मारतात ना. मी तर घरीच होतो. मंगेश चव्हाणांनी परत एकदा असं म्हटलंय आपल्याला की तुम्ही म्हणतात की सतत मी मंत्रिपदावर असताना असा विकास केला, अशी कामं आली जिल्ह्याची. तर त्यांनी तुम्हाला असं आव्हान दिलंय की तुमच्या कार्यकाळात झालेली कामांची यादी किंवा मूळ रक्कम तुम्ही दाखवावी आणि गिरीश महाजन यांच्या कार्यकाळात झालेली कामांची यादी आम्ही दाखवतो. जर तुमची कामं जास्त निघाली तर आम्ही तुमचा जाहीर सत्कार करतो. सांगतो मी, सांगतो तुम्हाला एकच. मंगेश चव्हाण फार छोटा माणूस आहे. खरं म्हणजे त्याला एवढा भाव द्यावा अशी माझी इच्छा पण नव्हती. पण तुम्ही प्रश्न विचार, नाही तर तो कोण? नाथाभाऊ कुठे? तुम्ही कुठे? या जिल्ह्यामध्ये जे काही विकास झाला असेल त्या विकासामध्ये योगदान सरकारच्या मदतीनं का होईना नाथाभाऊचं राहिलेलं. एक धरण, गिरणा धरण मी बांधलं. सांग एवढं गिरणा धरणाच्या किमती एवढं कोणतं धरण तुम्ही बांधलं? एक या ठिकाणी अंजनी धरण माझ्या कालखंडात झालं. गूळ प्रकल्प माझ्या कालखंडात झाला. 40गावचे 7 प्रकल्प माझ्या कालखंडात झाले. 40गावचे 8 आपल्या जामनेरचे 8 प्रकल्प माझ्या कालखंडामध्ये सरकारच्या मदतीनंच मंजुरी मिळाली. त्या ठिकाणी जो कमानी तांडा आहे जामनेरमधला तो माझ्याच कालखंडामधला. पौरमधला जे देऊळगाव गोगडी नाला हा माझ्या कालखंडामध्येच पूर्ण झाला. मुक्ताईनगर उपसा सिंचन आमच्या कालखंडात मंजुरी दिली. जळगाव बोदवड आपलं पुरा काकोडा बोदवड उपसा सिंचन माझ्या कालखंडात झालं. वरणगाव उपसा सिंचन आमच्या कालखंडामध्ये मंजूर झाली. आता काम पूर्णत्वास आलं. शेळगाव बॅरेज आमच्या कालखंडातलं झालं. अमळनेर बॅरेज आमच्या कालखंडातलं झालं. वाघूर धरण आमच्या कालखंडातलं झालं. गिरणालय झालं, गाभोर झालं. गाभोर धरण, सारंगखेडा, सुलवाडा, प्रकाशा सारे बॅरेजेस आमच्या कालखंडामध्ये झाले. सिंदखेड्याचे प्रकल्प आमच्या कालखंडामध्ये झाले. आमच्या किती आणखी तर मला पाठही नाही, मी तर विसरून गेलो इतके काम आहेत. आता याची बेरीज करा आणि एक काम असं गिरीशभाऊंनी सांगितलं, एक काम पूर्णत्वास 25 वर्ष गेले ना. तुम्ही 10 वर्ष मंत्रिमंडळात आहे, मी 2 वर्ष होतो. इरिगेशन मंत्री फक्त 2 वर्ष होतो. 2 वर्षात एवढे प्रकल्प इरिगेशनचे मार्गी लावले. तुम्ही 10 वर्ष तुमच्याकडे खातं अजूनही अर्ध्या खात्याचे मंत्री आहेत. तुम्ही आजही लावा ना मार्गे. विकासावर तर झालं, मी ते एकदम मला वाटतं की सगळं सोडून द्यावं, लोढा फिडा आणि चर्चा विकासावर होऊ दे की नाथाभाऊनं काय केलं मी काय केलं. सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये सरकारचा जेवढा उपयोग करून घ्यायचा. कृषी महाविद्यालय सरकारचं आम्ही ते आणलं. वरणगावचं पोलीस प्रशिक्षण केंद्र आमच्याच कालखंडामध्ये झालं. प्रत्येक तालुक्याला ITI आमच्याच कालखंडात झालं. जळगावचं महिला ITI आमच्याच कालखंडात झालं. जळगावचं शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आमच्याच कालखंडामध्ये झालं. नाथाभाऊनेच पुढाकार घेतला आहे सगळ्यांच्या गोष्टीला. हे आम्हीच केलेल्या आहेत ना. तुम्ही ज्यावेळेस मंगेशजी तुम्ही तुमच्या मतदारसंघातले तर तलावातल्या त्या धरणाखालच्या क्षेत्रातल्या लोकांना आज विचारा, अरे धरण कोणी बांधलं? 100% लोक होती ना नाथाभाऊने बांधलं. तुम्ही न बांधलं असं नाही म्हणत. गिरीश महाजनाच्या मतदारसंघात जाऊन म्हणा की धरणं कोणी बांधले? एकूण एक माणूस अरे विरोधक असेल तर म्हणे नाथाभाऊने बांधलं. तुम्हाला काय पुरावा पाहिजे विकासाच्या संदर्भामध्ये? अजून तुम्हाला लक्षातही राहत नाही इतके विकास कामं त्या कालखंडात. पूल बांधले मोठे मोठे पूल झाले त्या काळात. नेहरीचा पूल झाला, तिकडचे 4-5 पूल पिंपरीनांद असेल, कोराकोड असेल, जे तालुक्यात जोडण्याचे पुलांना बांधले. किती तरी पूल बांधले, किती. अरे सर्वात महत्वाची बाब या तालुक्यात जिल्ह्यातली केली असेल तर 100 कोटी रुपये त्या काळात
अर्थमंत्री असताना 97-98ला 100 कोटी रुपये मी या सगळ्या उपसा सिंचन योजनेचं जे कर्ज आहे ते माफ केलं. जळगाव जिल्ह्यातलं 100 कोटी 110 कोटी रुपये माफ केले म्हणून जिल्हा बँक जिवंत राहील. त्यात जिल्हा बँक मिली होती. आज शेतकरी त्याच्यात मेला होता कारण त्याच्या सातबाऱ्यावर उतारायला लागले होते सगळे. एक फटक्यानं मी अर्थमंत्री असताना निर्णय घेतला नाही. आमच्या जिल्ह्यामधले सहकारी उपसा सिंचन योजनेचं कर्ज माफ करून टाकलं. आहे ताकद तुमच्यात? त्यावेळचे 100 कोटी म्हणजे आताचे 1000 कोटी आहे का ताकद एवढी? आता बोला विकासाच्या संदर्भात नका बोलू. म्हणूनच तो तुम्ही असे म्हणता की मग काही गुलाबी गप्पा मारल्या मग हिरव्या गप्पा मारल्या आणि त्या माझं काम नाही रे या वयामध्ये. माझं वय आहे का गप्पा मारायचं? आता उभ्या आयुष्यामध्ये कोणी काही बोललं नाही मला. उभ्या आयुष्यामध्ये माझ्या चारित्र्यावर कोणी शंका घेतली नाही. मग दुसरं काहीच सापडत नाही तर हे घातलं मग चॅलेंज स्वीकार सापड आण तिकडे कोथळ्याला येऊन काढणं मुक्ताईनगरला घर तो माझ्या घरासमोर येऊन काढ. पण दाखव ना काहीतरी. तुम्हाला म्हणतो दाखव मी म्हणतो लोढा दाखवेल. चॅलेंज स्वीकारायचं आणि दुसरीकडे मत वळवायचं. माझा 100% सरकारवर आणि यांच्यावर आरोप आहे की प्रफुल्ल लोढा प्रकरणाचा जो आज चालू चर्चा आहे ह्या चर्चेचा रोख दुसरीकडे वळावा म्हणून ते आता एकनाथ खडसेंना टार्गेट करण्याच्या मागे आहे. प्रफुल्ल लोढाचा विषय बंद झाला पाहिजे. गिरीश महाजनचा विषय बंद झाला पाहिजे आणि म्हणून एकनाथ खडसेंना टार्गेट करा. तेवढं शिल्प मी तसं होऊ देणार नाही. ते नाशिकचं हनी ट्रॅपिंगचं प्रकरण असो प्रफुल्ल लोढाचं असो पुण्याचं असो जोपर्यंत याचे निष्कर्ष बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण त्याचा पाठीशी लागू. गिरीश महाजनांना कसली तरी भीती आहे म्हणून त्यांनी आमदारांना पुढे केलं असं वाटतं आपल्याला. आता मला विषय प्रफुल्ल लोढा प्रकरणात आणखी काही महत्वाचे दस्तावेज किंवा आपल्या काही कोणी लोकांशी संवाद झालेला आहे का? काय माहितीये काय अनेक झाला संपर्काला काही फोटोग्राफ्स आले आहेत पण मी विश्वास ठेवणार नाही. काही मार्फ असतात काही खोटे असतात. जोपर्यंत सत्यता होत नाही तोपर्यंत मी ते प्रकाशित करणार नाही बाहेर येणार नाही. परंतु माझ्याकडे लोक येत राहिले की माझ्याकडे हा पुरावा आहे असा पुरावा. म्हटलं पुरावा द्या. लाईव्ह असला पाहिजे तर फारच चांगलं. परंतु आता मी याच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण मी प्रफुल्ल लोढावर विश्वास ठेवला म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात बदनाम झालो. शिडी दाखवणार आहे शिडी दाखवणार. हा प्रफुल्ल लोढाच मला शिडी देणार होता ना. तर त्याने वेळेवर टांग मारली म्हणून मी बदनाम व्हायला लागलो. शिडी 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 शिडी. पण आता मी तसं करणार. पुरावा असले तर तुम्हाला जा. या सीडीबाबतच मंगेश चव्हाण काल बोलले होते की एकनाथराव खडसेंवर ईडीची कारवाई झाली तेव्हा खडसे बोलले होते की आम्ही सीडी दाखवू आणि त्यांनी मिनिटाचा हिशोब काल प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेला आहे. तर एकनाथराव खडसेंनी अजूनपर्यंत का सीडी दाखवली नाही सांगितलं नाही. तुम्ही जरा ऐकता कमी. शेवटचा प्रश्न. चला आता ते लाईव्ह झालंय भरपूर वेळ लाईव्ह झालंय त्यांचं. शेवटचा प्रश्न. मंगेश चव्हाण यांनी आपल्यावर आरोप केला होता की आपण वेगळं घेतात आपली सुनबाई वेगळी घेतला आपला मुलगा वेगळे घेतात. आपण ज्यावेळेस सत्तेत असताना अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या वगैरे करताना पैसे घेतले असते तर बंगले बांधायला असते ना. आमदार झाल्यावर माझ्या प्रॉपर्टीचं चौकशी केली तर माझी खरी प्रॉपर्टी आता असे पैसे घेतले. मी 5-5.5 हजार लोकांना या ठिकाणी सरकारी नोकरी दिल्या प्रकल्पात असताना. माझा दावा आहे तुम्हाला. मी यादी देतो आणि त्या प्रत्येकाकडे जा. 5.5 हजार लोकांकडे नाथाभाऊने पैसे घेतले का विचार. किंवा जळगाव जिल्हा यावळा जळगाव जिल्हा सांगू शकेल तुम्हाला 40 वर्षामध्ये नाथाभाऊंना किती पैसे दिले. तू काय सांगतो पैसे घेतले पोरीने घेतले बापाने. जळगाव जिल्ह्यातले नागरिक सांगते ना 40 वर्षात मी सरकारी नोकरी शेकडोने दिल्या. तुम्ही एक दिलेली नाहीये. एक मी यादी प्रकाशित केली होती माझ्या निवडणूक 5.5 हजार लोकांनी आव्हान दिलं होतं निवडणुकीत. त्या 5.5 हजार लोकांना भेटा आणि ह्यांच्याकडून 1 रुपया घेतला असेल तर नाथाभाऊला मत देऊ नका असं माझं चॅलेंज होतं त्या काळात. असे दिले असतं त्या एवढ्या प्रॉपर्ट्या झाल्या असत्या काय कोट्यावधी रुपयाच्या धरणाच्या क्षेत्रातल्या जमिनी घेतल्या ह्याच्यातल्या घेतल्या आणि मग चॅलेंज का नाही स्वीकारत की आम्ही हो याच्याकडून चौकशी करू. द्या ना चॅलेंज. मी सांगतो की ईडीकडून करायला लावा इन्कम टॅक्सकडून करायला लावा. कुठून आले रे पैसे आहे. मंगेशजी तुमचा काय व्यवसाय होता ते सगळ्या दुनियाला माहिती आहे. मी तुझ्यावर बोलायचंच नाही मला. चाळीसगावमध्ये 60 कोटीचा ड्रग्ज सापडलाय का? चला चाळीसगावमध्ये 60 कोटीचा ड्रग्ज सापडलाय का? माझा आता मी प्रश्न सांगितला की 40गावमध्ये 60 कोटीचा ड्रग्ज सापडला. आता हा दिल्लीहून आला आणि 40गावला सापडला. बरोबर आहे ना तुमचं. कोणाला सापडला नाही तो मागे दिल्लीपर्यंत ट्रॅफिक पोलीस कुणालाही नाही. फक्त 40गावला सापडला. मागच्या वेळेस हे ड्रग्ज 3 वेळा आले
घोटकाला तो 40गावला सापडला, गुटखा पण 40गावला. मागच्या वेळेस हे ड्रग्स आले, ते 40गाव कलेक्शन होतं. हे 40गावला आहे काय असं? आता काल परवा सुटलं, मग बरंच पकडला, चांगली गोष्ट आहे, आनंदात स्वागतच केलं पाहिजे. पण मागच्या कालखंडात आता अगदी अलीकडच्या काही दिवसापूर्वी जो ड्रग पकडले, त्या ड्रगमधला माल गेला कुठे? कुठे गेला? पोलिसांनी हे पकडला एवढं दाखवलं, पण ड्रगचा माल गेला कुठे? तो गायब झाला. त्याला 40गावला जसे प्रकार का घडत आहेत? मोठ्या मोठ्या प्रमाणावर 60-60 कोटीचं साधन, कुछ तो कनेक्शन 40गाव में है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.